फेलोशिप अंतर्गत जवळपास 1 वर्षानंतर एक महत्त्वपूर्ण उपक्रम आपण राबवला होता, संविधान परिषद. तर महाराष्ट्रातील ह्या 6 जिल्ह्यांमध्ये एकूण 20 संविधान परिषद आम्ही राबवलेल्या आहेत. आणि ह्या संविधान परिषदचं वैशिष्ट्य असं की आपले फेलोंचे जे संविधान गट आहेत आणि संविधान गटातून ज्या गावांमध्ये लोकांशी संपर्क आपला तयार झालेला आहे, त्या सर्वांच्या सहभागातून ही संविधान परिषद आपण राबवलेली आहे. फेलो तर अधिक सक्षम झालेच पाहिजेत, पण त्यासोबत फेलो ज्या समुदायासोबत काम करत आहेत त्या समुदायामधली पण एक सेकंड लिडरशिप उभा राहिली पाहिजे, ज्याला आपण सामूहिक नेतृत्व म्हणू शकतो. तर हे सामूहिक नेतृत्व आम्हाला ह्या संविधान परिषदच्या उपक्रमाच्या माध्यमातून दिसून आली. जेव्हा समोर 200-300 लोक संविधान परिषदेसाठी उपस्थित होते, त्यावेळेस सामान्य महिला ज्या कधीही स्टेजवरती जाऊन न बोललेल्या, त्या ह्या संविधान परिषदेमध्ये त्यांनी त्या पूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. पूर्ण कार्यक्रमाची धुरा त्यांनी स्वतःच्या खांद्यावरती सांभाळली आणि संविधानाबद्दलची जी काही समज त्यांची ह्या पूर्ण प्रक्रियेमधून तयार झालेली आहे, ती समज त्यांनी लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर त्या परिषदेमध्ये कोण कोण हवं आहे, तर आम्ही 3 तालुक्यातल्या सरपंच महिला आणि त्यांच्याबरोबर काही सदस्य महिला अशा बोलवल्या आणि आमची संविधान गटाची महिला परिषद सुरू झाली. त्याच्यानंतर मग गटामध्ये असे विषय आले की संविधान गट आणि ग्रामपंचायत यांचा काही म्हणजे सलोखा व्हायला पाहिजे. जे काही आपण कार्यक्रम राबवणार आहेत ते आपण संविधान गट आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून तो यायला पाहिजे, असं आम्ही त्याच्यामध्ये मीटिंगमध्ये आमचे विषय झाले. त्याच्यानंतर महिला जे काही कार्यक्रम होतात किंवा महिलांनाही जनजागृती व्हावी आणि सरपंच सदस्यांनी ग्रामपंचायतीतून त्याचं कसं अंमलबजावणी करावी ह्याविषयी त्या परिषदेमध्ये आमची चर्चा झाली. काही गोष्टी मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की आपण पदावर जरी असेल तरी आपल्यालाही आपले काही म्हणजे महिलांचे अधिकार माहीत नसतात. तर ह्याच्यातनं आमचीही थोडीशी मनातून एक अधिकार कर्तव्य माहीत झाले आणि जेव्हा वेळोवेळेला मिटिंग व्हायच्या महिलांच्या, काही वेळेला जागेचा प्रश्न, काही वेळेला महिलांचा प्रश्न, मग त्यांच्या वेळेनुसार आपण फ्लेक्झिबिलिटी ठेवून सगळ्या ग्रामपंचायतच्या सभा घेत होतो, त्यांच्या मिटिंग घेत होतो की त्यांना तिथं येणं सुरक्षित वाटेल आणि आम्ही त्यांच्या वेळेला उपस्थित राहत होतो. आपलं सगळी ग्रामपंचायत त्यावेळी उपस्थित राहत होती, त्यामुळे त्यांनाही जरा आधार वाटायचा की चला आपण येतोय, आपल्याला प्रतिसाद म्हणून सगळी ग्रामपंचायत येते. मग जेव्हा शासन आपल्याबरोबर असतं तेव्हा आपला नक्कीच विकास होऊ शकतो. ह्या विचाराने महिला अजून सामील होऊ लागल्या. आम्ही 4 संविधान परिषद घेतल्या. यामध्ये एक अल्पसंख्याकांची परिषद आहे, एक असंघटित कामगारांची परिषद आहे, एक दिव्यांग आणि जे काही बांधव आहेत या बांधवांच्या दृष्टीनं परिषद घेतलेली आहे. आणि या परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले. दिव्यांगांच्या प्रश्नाचा लढा निर्माण झाला. असंघटित कामगार जे फळ विक्रेते आहेत, भाजी विक्रेते यांचं आंदोलन उभं राहिलं. दूध उत्पादक लोकांचं आंदोलन उभं राहिलं. तर आम्ही एक महिला सभा अशी घेतली की ज्या विधवा स्त्रियांनीच त्याचं नेतृत्व करायचं. मग त्यावेळी त्या नाही वय म्हणत होत्या, त्यातल्या 2-3 उठल्या, ठीक आहे आम्ही करतो. मग त्याच्यानंतर पुढे जाऊन सावित्रीबाईच्या फोटोला हळदी कुंकू लावणं किंवा हार घालणं हे त्यांनी केलं. शक्यतो समाजामध्ये त्यांना हळदी कुंकू लावायला हेच नसतं, तर त्यांनी स्वतः करून नंतर त्यांनी आपले मनोगतही व्यक्त केले की आम्हाला कधीच, आणि आमच्या मनात असतं कधीतरी आम्हाला तिथं समाजात बोलवलं जाईल. तर त्या दिवशी ती महिला सभा त्यांच्या नेतृत्वाने त्यांनी पुढे येऊन हे करलं. मग त्यांच्या मागण्या काय आहेत, मग एखाद्या महिलेला वाटलं की बाबा मला हे घालायचंच आहे नवरा मेल्यानंतर सुद्धा, असं काही आहे की नवऱ्याच्या गळ्यामध्ये कुठं काय असतं, मग आम्ही पण कोण माझी इच्छा असेल तर मी घालू शकते. एखादी म्हटली नाही मला घालायचंच नाही, तर आम्ही असं करू शकतो. हे सार्वजनिक ठिकाणी महिला सभेमध्ये चर्चा त्यांनी केली. छोटासा किस्सा म्हणजे की गावातलं तंटामुक्त अध्यक्ष ते निवडायचं होतं. मग त्याच्या आधी आम्ही एक मिटिंग घेतली, संविधान मिटिंग घेतली. सगळ्या महिलांनी ठरवली की काय नाही, आपण ह्यावेळेला ज्या तंटामुक्त अध्यक्ष जे ठरवणार आहे ना, त्यावेळेला आपण सगळ्या महिला जायचं. आम्ही गेलो ग्रामपंचायतपाशी. त्यांना पण आश्चर्य वाटले की एवढ्या महिला एकदम कशा आल्या. मग आम्ही म्हटलं आम्हाला तंटामुक्त अध्यक्ष निवडायचं आहे. तर नाही असं तसं एवढा कालवा झाला की सर काय विचारायलाच नको तिथं. मग आम्ही हे केलं, नाही म्हणलं आम्हाला लोकशाही पद्धतीनं वोटिंग करूनच आम्हाला तंटामुक्त अध्यक्ष निवडायचं आहे. मग त्याला हे केलं. मग ठीक आहे म्हणले, वोटिंग केलं. मग वोटिंग करून आम्ही तंटामुक्त अध्यक्ष निवडलं आणि तंटामुक्त अध्यक्ष निवडलं. पण त्याच्यासोबत
त्यांना एवढा प्रश्न पडला होता की एवढा मोठा प्रश्न पडला होता की ह्यांनी एवढं यांचं धाडस कुठून आलं. आमच्या महिला उंबराच्या बाहेर जात नाहीत, पण ह्या आज बाहेर आल्या कशा. सगळ्या जेवढ्या आमच्या महिला गटाच्या महिला आहेत, हे संविधान गट नव्हते, आमच्या महिला गट आहे. त्या गटातून जेवढ्या आम्ही महिला आहोत ना सर, मला वाटते कमीत कमी आम्ही 100-125 महिला होतो. रानपुराव म्हणजे त्या दिवशी पौर्णिमेचा दिवस असतो आणि त्या दिवशी सायंकाळच्या वेळेत ज्या देवदासी महिला आहेत, यल्लमाच्या भक्त किंवा मातंगीच्या भक्त, ह्या त्या एकत्र येऊन एक तिथं आमच्या म्हणजे समाजामध्ये एक दगड पुजलेला होता, देव म्हणून दगड पुजलेला होता. त्या ठिकाणी ते जाऊन त्या देवदासी महिलांची बांगड्या फोडायच्या, त्या जमिनीमध्ये पुरायच्या, अशी ती एक प्रथा होती. प्रथा म्हणजे काय होती, मुली किंवा मुलगा असू दे ते देवाला सोडत होते आणि तेव्हा डोंगरावरून त्याला काय ते दर्शन बांधायचं, त्याला लिंब नेसवीत आणि त्याचं परत लगीन करायचं नाही. त्यानं आयुष्यभर तसंच काढायचं, जोगवा मागायचा, देव पुजवायचं आणि ती रानपौर्णिमा करायच्या. मग त्यांचं आयुष्य बरबाद होणार, बरबाद होईतच होतं. त्यांचं म्हातारपण तसं मानं कोण म्हातार झालं तर बघणार आहेत. आता आमच्या देवदासी हाय, मुलगा हाय, देवदासी होती ती वरली, आता त्याला कोण बघित नाही. मग हे असं त्यांचं आयुष्य हे व्हायला नको म्हणून आम्ही ही प्रथा मोडण्याचं आम्ही ते हे केलं. तो कार्यक्रम इतका भयानक होता, म्हणजे त्या ज्या बाल जोगत्या म्हणून सोडल्या जात होत्या, तर त्यांचं शोषण कशा पद्धतीत होत होतं त्यांना पण माहीत नव्हतं की हे काय होते आमच्याबरोबर आणि का हे योग्य आहे अयोग्य आहे हे कुणाला माहिती नव्हतं. मग आम्ही ज्या वेळेला हे परंपरा बंद केली त्यावेळेला त्यांना म्हणजे खूप राग आला, त्यांना त्यांचं मनं दुखावली गेली अनेकांचं. पण त्यानंतर आम्ही त्यांना ह्या संविधानामुळे त्यांना खूप समजावून सांगितलं, ह्या चाली रूढी परंपरा तुमच्यावरती गेल्या अनेक वर्षापासून लादल्या गेलेल्या आहेत, ह्या बंद करा आणि इथून पुढे ह्या परंपरा बंद केल्या तर आपल्या पुढच्या पिढीला किंवा आपल्या येणाऱ्या समाजाला आमच्या बाबासाहेबांनी घालून दिलेला संविधानचा हे आपण सांगू शकतो तुम्हाला आणि सगळ्यांना त्याची महत्त्व काय असेल हे सांगितलं आम्ही. सुरुवातीला काही महिलांनी विरोध केला की हे बंद पाडायचं नाही म्हणून, पण त्यांना संविधानिक सगळ्या गोष्टी आम्ही समजावून सांगितल्या आणि समजावून सांगितल्यानंतर त्या महिला सगळ्या तयार झाल्या आणि त्या सालापासून आजपर्यंत आम्ही त्या रानपौर्णिमा हा कार्यक्रम अद्याप बंद केलेला आहे. ह्या गटामुळे आमचं एवढं धाडस निर्माण झालं की मी बाहेर जाते फिरते सगळं, म्हणजे बाहेरचं भरपूर माझी सर्वेतीन कामं असतात अशाची, पण एवढं धाडस झालं नव्हतं की बोलावं करावं. पण ह्या गटात आल्यापासून मी स्टेज डेअरिंग केलं, स्टेजवरती जाऊन आम्ही महिला दिन दिवशी नाटक पण बसवलेलं आणि त्या नाटकातून म्हणजे महिला आणि स्त्री पुरुष समानतेचं पण आम्ही त्यांना हे दिलं, मार्गदर्शन लोकांना दिलं. त्यानंतर आम्ही गावसभेमध्ये गेलो. आम्हाला रोजगार सेवक हा म्हणजे इथं नेमलेला असतं हे माहीत नव्हतं. त्या गावसभेत गेल्यानंतर ते माहिती पडलं. त्यानंतर आम्ही मग असं ग्रामपंचायतमध्ये जाऊन वेगवेगळ्या योजना त्यांची माहिती घेणं, ते आम्हाला म्हणजे मिळते काय ते तपासणं हे आमचं सुरू झालं. परत आम्ही रोजगार हमीसाठी मागणी केली ग्रामपंचायतमध्ये जाऊन. अशीच परत रोजगार हे कार्ड ह्याची जॉब कार्ड ती पण थोड्या महिलांची नव्हती, ती काढून घेतली. संविधान म्हणतो की आमच्या बापाने लिहिलंय एवढंच आपण गर्वाने सांगतोय, परंतु त्यामध्ये काय काय आहे हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. म्हणून आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ते प्रॅम्बल, एक संविधानाचं प्रॅम्बल आम्ही त्यांना देऊन त्याची माहिती सांगितली. त्यानंतर आता बऱ्याचशा महिला आमच्या त्यातनं तयार झाल्या. मग काही आपल्या गटारीची कामं असतील किंवा रस्ता साफसफाई किंवा वस्ती साफसफाई करण्याचं असेल किंवा स्वच्छतागृह साफ करण्याचं असेल, त्यासाठी आम्ही सर्व महिला मिळून गेलो आणि गेल्यानंतर तिथं कसं बोलायचं सरांशी काय, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला पहिल्यांदाच अवगत होत्या. परंतु एक अर्ज देण्यासाठी माणसाला किती झटापट्या घ्यावं लागतात तेही आम्ही अनुभवलं आणि ते आम्हाला कळालं की नाही, हे संविधान जर आपल्याला अगोदर अवगत असतं तर या गोष्टी आणि हे जे काही आपण आत्ता करतोय ह्या फार पूर्वी झाल्या असत्या. संविधान माहिती असून फायदा नाही, तर त्याचा गाभाही माहिती असला पाहिजे. पेढीसारख्या खाली असलेल्या गावी जर पाणी असेल तर मग धनगरवाडा तिथून 2.5 किलोमीटर वरती आहे जंगलामध्ये.
तर तिथे पाणी का नाही, हा सुद्धा थोडासा मुद्दा लक्षात घेऊन याच महिलांच्या पुढाकाराने आपल्याला हा प्रश्न पुढे कसा म्हणजे शासन प्रशासनापर्यंत कसा नेता येईल अशा पद्धतीने थोडा विचार करून या महिलांच्या पुढाकारातूनच अगदी ग्रामपंचायत, BDO, आपले तहसील ऑफिस असेल, या सगळ्या माध्यमातून त्यांना निवेदनपत्र देऊन आणि वनक्षेत्र अधिकारी मुळातच हे वनक्षेत्राच्या अधिकृत असल्यामुळे आपल्याला तिथे कुठलेही काम करण्याची परमिशनसुद्धा दिली जात नव्हती, तर मग त्यांचीसुद्धा परमिशन घेणं खूप गरजेचं होतं. सावणीमध्ये पण महिलांची लिडरशिप तयार झाल्याच, त्याचबरोबर पाठोपाठ सिद्धेवाडीमध्ये पण 7-8 महिलांची लिडरशिप तयार झाली आहे. स्वतः म्हणजे ज्यांना वाटते की आपले प्रश्न आहेत, आपलेच प्रश्न आहेत, तर आपणच मांडले पाहिजेत. मी फक्त त्यांना एक साधन मात्र म्हणून तिथे जात होतो की मी मूल्य घेऊन जात होतो, मूल्यांची ओळख करून देत होतो. मग ते मूल्य तुमच्या जीवनाशी कसं जोडून घ्याल, तुमच्या प्रश्नांची कसं जोडून घ्याल, तुमच्या हक्काच्या जबाबदारीच्या ह्याला कसं जोडून घ्याल. मग जोडून घेतलाय तर मग न्याय कुणाला मागायला पाहिजे, तुम्हीच मागणार ना. निदान मिटिंगला येऊन घरी बोलण्याची धाडस तरी आहे त्यांना. मारहाण करताना विरोध करण्याचा तेवढा तरी धाडस त्यांना वाढलाय. केवळ मूल्यांची वैचारिक समज वाढवणं असं नाही, तर ती आपल्या गावातल्या प्रश्नांशी कसं संविधानिक मूल्य जोडली गेलेली आहेत. आणि म्हणून कृतीचे कार्यक्रम, आणि ते कृतीच्या कार्यक्रमात मग घरकामगार महिलांची नोंदणी आली हक्क म्हणून, कातकरींचे हक्क, घराचा प्रश्न तो आला, पारधींचे प्रश्न आले, पारध्यांमध्ये जी अंधश्रद्धा आहे, जात पंचायत आहे, त्याबद्दलही बोलायला पारधी समाजामध्ये सुरुवात केली गेली. म्हणजे जे आत्ता ज्या वस्तीमध्ये मी तुम्ही जी बघताय पाठीमागे जी वस्ती येते त्या वस्तीमध्ये त्या मुलांना लोकांना राहायला घरं नाही आहेत, तर त्यासाठी एक प्रयत्न चालू केला. पण त्याच्यामध्ये त्यांचे आधार कार्डपासून म्हणजे नागरिकत्वाचे जेवढे पुरावे आहेत ते पुरावे कसे गोळा करता येतील त्यासाठी आम्ही प्रयत्न चालू केले. शबरी आवास योजना या घरकुल योजनेअंतर्गत जवळजवळ आम्ही 18 ते 20 लोकांचे घरकुल मंजूर केले. म्हणजे आत्ताचा आकडा 24 आहे घरकुलांचा, तर ते 24 घरकुलं मंजूर केलेली आहेत. रोजगाराचा प्रश्न जो आहे तो एक रोजगाराचा प्रश्न आम्ही कसा सोडवता येईल त्यासाठी आम्ही नाग्या कातकरी आदिवासी संघटना तयार केलेली आहे, त्याचं उद्घाटनसुद्धा केलेलं आहे. आणि या संघटनेच्या मार्फत आम्ही त्यांचा रोजगाराचा जो प्रश्न आहे तो सोडवणार. याच्यामध्ये त्यांचे जे चिंच झाडायला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जातात, वेगवेगळ्या भागांमध्ये जातात, तर तिथे चिंच झाडल्यानंतर त्यांना 400-500 रुपये दिवसाचा रोज भेटतो आणि मग ते माघारी येतात. मग त्यामुळे कुटुंब सगळे जातात तिथं. तर ती कुटुंब ते रोजगार कसे निर्माण करतील की तेच टेंडर घेतील या संघटनेच्या मार्फत चिंच झाडायचं आणि तेच मार्केटमध्ये विकतील किंवा त्याचं मार्केटिंग करतील, ते एक प्रश्न होईल. त्याच्यानंतर इथे कनेर धरण म्हणून आहे, कनेर डॅम आहे, तर त्या कनेर डॅममध्ये त्यांचा मासेमारीचं टेंडर त्यांना कसं भेटलं जाईल या संघटनेच्या मार्फत आणि ते त्यांचा रोजगाराचा प्रश्न कसा सुटेल हा एक आमचा प्रयत्न सध्या सुरू आहे. कंत्राटी कामगार संघटना जी आहे, जी MIDCमध्ये कामाला जाणारे वर्कर्स आहेत, महिला आहेत, मग महिलांना SI भेटत नाही आहेत, महिलांना महिला कामगारांना तिथं कॅमेऱ्याची सोय नाही, हे संविधान गटातल्या महिलांनी पुढं जाऊन तिथं तपासणी केलेले गोष्टी आहेत ह्या, की प्रत्येक 2-3 कंपन्यामध्ये जाऊन ह्या गटातल्या महिलांनी पुढाकार घेऊन महिलांना तिथं वागणूक कशी दिली जात्या, किती तासाचं काम आहे, किती तासाचा पैसा मिळतो, तिथं त्यांना सुरक्षा आहे का, कॅमेरे आहेत का, मग पुरुषांचं स्वच्छता वेगळं आहे का, महिलांचं वेगळं आहे का, त्यांच्यामध्ये किती गॅप आहे, हे संविधान गट बघून म्हणून त्या तिथं गेल्या होत्या बघायला. आणि याला जोडून एकूण आम्ही पाहिलं की गावामध्ये संविधान कट्टे उभे करणं, घरोघर जाऊन साखर देऊन संविधानाची माहिती देणं आणि लोकांमध्ये संविधान हे फक्त दलित समाजाशी किंवा एक असा आम्हाला समज आढळून आला की संविधान म्हणजे फक्त बौद्धांसाठी आहे, ते त्यांचं आहे. तो गैरसमज मोडण्यामध्ये, दूर करण्यामध्ये आम्ही खूप प्रयत्न केले आणि लोकशिक्षणामधला तो सगळ्यात मोठा अडथळा होता. संविधान कट्टा करण्याचा असा उद्देश निर्माण झाला की जी आपण वाचन कट्टा मुलांसाठी करत होतो त्याच्यातून असं लक्षात आलं की जी मराठा समाजातली मुलं आहेत त्यांना फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलच ज्ञान आहे. जी आंबेडकरी चळवळीतील जी मुलं आहेत त्यांना फक्त आंबेडकर म्हणजे काय, संविधान म्हणजे काय हेच त्यांना माहिती आहे फक्त. पण आमचा असा उद्देश आहे की सर्व विचारवंत महापुरुष या सगळ्यांचं ज्ञान आमच्या मुलांना असावं, त्यांनी काहीतरी शिकून त्यांचा आदर्श घेऊन
त्यांनी पुढं जावं हाच आमचा उद्देश आहे. म्हणून आम्ही भावी पिढीसाठी हा प्रयत्न करत आहोत. ज्यावेळेस संविधान कट्ट्याचं या ठिकाणी ओपनिंग आपण केलं त्यावेळेस विधवा महिलेच्या हस्तेच आपण त्याला फुलं वाहून हे केलं. खरं तर ते संविधान हे लोकांपर्यंत पोचवायचे, त्याची पूजा करायची नाही, पण गावातल्या परंपरेनुसार महिलांनी त्याला आमच्या गावात सुरुवातीला आम्ही हा कार्यक्रम घेतोय म्हणून त्यांनी हे केलं. त्याच्यानंतर कुठलाही गावातला हे गोष्ट असू दे, संविधान गटाने एक चांगला उपक्रम केला की सुरुवात जी करायची ती गावातल्या विधवा महिलेच्या हाताने करायची. मग तुमचं गणेश पूजन असेल किंवा कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात जी पूजा करायची ना तिथं विधवा महिलांच्या हाताने करायची. म्हणून आपल्या संविधान गटातल्या ज्या महिला आहेत त्यांच्या हस्ते आपण विधवा महिलांच्या हस्ते आत्ता ते सुरुवात करतोय. आजरा, चंदगड, गडिंग्लज या भागामध्ये आज 5 संविधान कट्टे तयार झाले. काही लोकवर्गणीतून तयार झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं काही संविधान कट्टे आता जे प्रस्तावित आहे की ते शासनाच्या निधीतून संविधान कट्टे उभे राहिले पाहिजेत. असे जवळजवळ 22 संविधान कट्टे आता तयार होणार आहेत, त्याचं उद्घाटन होणार आहे. त्यातले जास्तीत जास्त संविधान कट्टे 12 संविधान कट्टे गडिंग्लजमध्ये आहेत प्रस्तावित, 6 संविधान कट्टे आजरा या तालुक्यामध्ये आहेत आणि 4 संविधान कट्टे हे चंदगड तालुक्यामध्ये प्रस्तावित आहेत. काही फेलो आमचे जे आहेत त्यांचं शिक्षण 10वीपर्यंत झालेलं आहे, 12वीपर्यंत झालेलं आहे. पण ह्या पूर्ण कार्यक्रमाच्या प्रक्रियेमधून त्यांना एक शिक्षण पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली आणि काही फेलोजनी 12वीनंतर BAचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. आणि हा प्रवास शिक्षणाचा फक्त फेलोंच्या पुरतं मर्यादित नाही, तर त्यांच्यासोबत जे संविधान गटातील सदस्य आहेत, ज्या महिला आहेत, त्यांचंही शिक्षण कुठं ना कुठं 10वीपर्यंत किंवा 12वीपर्यंत होतं, तर त्यानंतरचंही शिक्षण त्यांनी कंटिन्यू केलेलं आहे. एक ताई आपल्या संविधान गटातील अशा आहेत की त्यांनी फर्स्ट इयरसाठी 12वीनंतरच्या 20 वर्षांच्या गॅपनंतर त्यांनी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं आणि त्यांची आणि त्यांच्या लेकीची परीक्षा एकदमच होती. तर ह्या फेलोशिपमध्ये सहभागी असणारे सर्व फेलोज, मेंटॉर्स आणि आम्ही सर्वांनी असं ठरवलं की महाराष्ट्रातील जे संबंध सरकारी ST स्टँड्स आहेत, रेल्वे स्टेशन्स आहेत, सिटी बस स्टॉप्स आहेत, ह्या सर्वांचं आपण सेफ्टी ऑडिट करूयात आणि संविधानानं सांगितलेला जो सन्मानानं जगण्याचा हक्क आहे, सुरक्षित जगण्याचा हक्क आहे, ह्याची पडताळणीच आम्ही ह्या सेफ्टी ऑडिटच्या माध्यमातून करण्याचं ठरवलं. जे पुण्यामध्ये घटना घडली, एका ह्याच्यावरती STमध्ये हे झालं बलात्कार, त्या संदर्भात ज्यावेळी आम्ही अभियान ते राबवलं की रात्री प्रत्येक गावच्या 1-3-4 गावच्या महिला घेऊन आम्ही आजरा तालुक्याचं, गडिंग्लज तालुका, गारगोटी तालुक्याचं रात्रीचं आम्ही ते पाहणी केली की बाबा तिथं महिलांच्या दृष्टीनं 6 नंतर कसं हे आहे नियोजन, तिथं महिला आमच्या सुरक्षित बसतात का स्टँडवर, तिथं काही CCTV आहे का किंवा कोणाला सांगायचं झालं तर एखादा पोलीस आहे का किंवा तिथं त्या ह्याचा जो आहे मॅनेजर, डेपो मॅनेजर ते तिथं अवेलेबल असतात का लगेच हे सगळं स्वतः महिलांनी. तर त्यासाठी सुद्धा रात्री ज्यावेळी आम्ही महिलांना घरातून बाहेर गेलो ना तर त्यावेळी आम्हाला त्यांच्या घरच्यांना सांगावं लागलं की इतक्या वेळेत आम्ही घेऊन जातो आणि रात्री. तर तसं पुरुषांचं होत नाही ना, 4-5 जण लगेच बसले की निघाले, तर तसं नाही. ह्या महिलांना घरी जाऊन सांगावं लागलं की इतक्या वेळेत आम्ही जातो आणि घरी येतो. असं काहींच्या ठिकाणी अजूनही स्ट्रगल महिलांच्या बाबतीत करावं लागतं की घरातून बाहेर पडायलाही वेळ टायमिंग बघूनच हे करावं. रात्री म्हटलं की जरा परवानगी घ्यावीच लागते. असं अनेक ठिकाणी असं झालं की इंटरकास्ट मॅरेज आम्हाला काही ठिकाणी बघायला मिळाले. म्हणजे त्यावेळी पण आम्ही सामाजिक सलोखा कार्यक्रमात त्यांचे पण आम्ही सत्कार वगैरे केले. ह्या सत्कार करण्याचा हेतू असा होता की राईट टू चूज, आपला जो अधिकार आहे तो इतरांना समजावा आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा किंवा निर्णय क्षमता आणि आपल्या आवडीचा जोडीदार निवडण्याचा हक्क प्रत्येकाला आहे आणि हे पालकांपर्यंत अधिक पोचणं महत्त्वाचं आहे. आतापर्यंत सिडनेर्लीमध्ये तरी 2 ते 3 महिलांचा जो कौटुंबिक हिंसाचाराचा मुद्दा होता किंवा त्यांना त्यांच्या सासरी म्हणजे मुलींच्या सासरी त्यांना जी काही अडचण होती त्या बाबतीत आपण बोललो, त्यामध्ये हस्तक्षेप केला. त्यामाध्यमातून कोल्हापूरचं जे महिला दक्षता समिती आहे त्यांच्या माध्यमातून आपण समुपदेशन आणि मग वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्यांच्यात इंटरव्हेन्शन करून त्यांचा प्रश्न आपण मिटवला. असे 2-3 केसेस आपण हँडल केल्या आपल्या संविधान गटाच्या माध्यमातून. घर दोघांचं त्यानुसार दारावर पाट्या लावण्यात आल्या की दोघांच्या नावच्या.
मग त्याच्यानंतर लक्ष्मी योजना आता निघाल्या. तर लक्ष्मी योजनेला सुद्धा आमच्या महिलांनी घरी सांगितलं की अशा अशी योजना आल्या तर आमचंही नाव उतार्यामध्ये आलं पाहिजे. धनगरवाड्यासारख्या दगडधोंड्यांचा रस्ता असलेला 2.5 किलोमीटरचा रस्ता, तिथून साधी प्रेग्नंट महिलासुद्धा येणं इतकं कठीण अवस्था होती. त्या सगळ्या परिस्थितींना आम्ही समोर प्रशासनासमोर शासन आणि प्रशासनासमोर ज्या गोष्टी मांडल्या, त्यावेळी त्यांना देखील ह्या गोष्टी कळून चुकल्या की डोक्यावरून एखादी महिला अगदी 50 ते 60 किलोचं पोतं घेऊन खाली दळण कांडपासाठी येते, तर तिथे पुरुषांचा सुद्धा सहभाग नसतो. यावेळी त्या महिलेनं काय केलं पाहिजेत, हे जेव्हा प्रश्न आम्ही शासन प्रशासनानं विचारले तेव्हा त्यांचे देखील डोळे उघडले. आणि आज आपल्याला त्याच्या कामाची पोचपावती म्हणून आज आपल्या गावामध्ये धनगरवाड्यासारख्या ठिकाणी रस्त्याची उभारणी झाली. संविधान गट आहे ना आमचा, त्याच्यापासून त्या संविधानात हक्क काय आहेत आपले, म्हणजे पहिलं ते एवढं कळत नव्हतं की संविधानात आपल्याला काय हक्क आहे, पण त्या संविधान गटामुळे आम्हाला काय हक्क आहेत आणि ते आम्ही कुठल्या पद्धतीने ते केले पाहिजेत, म्हणजे गाजवले पाहिजेत, ते आम्हाला त्यातून कळालं. त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोचू शकलो. आणि किमान बाबा आम्हाला घरं जरी उठवून दिलीत ना, की आम्ही छोट्या छोट्या घरातली, पण आम्ही इथं टिकलोय अजून, म्हणजे त्या संविधानामुळे टिकलोय, त्या गटामुळं. माझ्या आयुष्यामध्ये मी प्रत्येक गोष्ट माझ्या मिस्टरांना विचारून करत होते पहिलं, म्हणजे प्रत्येकच गोष्ट, असं नाही की हे करू का नको, प्रत्येक गोष्ट. मग का विचारायचं, आता असं वाटतं की का विचारायचं, माझं पण मत आहे, मलाही जगण्याचा अधिकार आहे, माझ्याही इच्छा आहेत, मी माझ्या सोयीनुसारच मी करू शकणार ना. आज मला जर ड्रेस घालायचा आहे तर मी ड्रेस घालेल, मला साडी घालायची तर मी साडी घालेल. माझ्यावर काय अशी बंधनं नव्हती, पण तरीसुद्धा एखादा निर्णय घ्यायचा म्हटलं तर मी खूप घाबरायचे. मग आता तसं होत नाही. आता मी ही म्हणजे प्रत्येक गोष्ट मी स्वतःहून करते आणि मी विचारत सुद्धा नाही. आपल्या आजूबाजूचे प्रॉब्लेम्स किंवा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना ह्याच्याकडे बघण्याचा नजरिया क्रिएट झाल्यावर आपण मुलांना बोलण्याचा पण कॉन्फिडन्स देऊ. आणि मग तो सगळा कॉन्फिडन्स नाटक, गोष्ट सांगणे या सगळ्यातनं बिल्ट होत आला. आणि मला ह्या सगळ्याच्यात एक असं पण जाणवलं, मी आता मागचे 3 वर्ष झालं काम करतोय, तर त्याच्यामध्ये मी जेवढा काळ आता मुलांबरोबर काम करतोय तर तो बदल जाणवतोय की मुलं स्वतःहून काही गोष्टी बघतात आजूबाजूला किंवा स्वतःहून इनिशिएट करतात किंवा नाटक करण्यासाठी पण त्यांच्यामध्ये ती आता एनर्जी असते, तर स्वतःहून करू असं पण म्हणतात. तर मला वाटतं की हे कुठेतरी त्यांना हे लक्षात येतं आहे की ह्या सगळ्या कामाचा आणि आपण जे आजूबाजूला बघतोय आणि आपण जे माहिती करून घेतोय तर त्या सगळ्याचा कुठेतरी त्यांना फायदा होतोय. आणि त्यांच्यासाठीचे का होईना छोटे छोटे का प्रश्न असतील पण ते विचारतात आणि इथंच नाही तर बाहेर पण ते विचारायला सुरुवात झाली. आणि मला वाटते की ते इथून पुढे पण ह्या सगळ्याला घेऊन काम करतील. लोकशाहीमध्ये जर लोक जागृत नाही राहिले तर लोकशाही फार दिवस टिकणार नाही. आणि समाज परिवर्तनाची प्रक्रिया, समाज बदलाची प्रक्रिया खूप मंद गतीने चालते. म्हणून लोकांमध्ये जागृती तयार करणे की याची लोकशाहीची किंमत आपल्याला सारखी आपल्या मनात आणि आपल्या हृदयामध्ये आणि डोक्यात ठेवली पाहिजे. आणि कुठल्याही आर्थिक लाभातून आपण बार्गेन करून स्वातंत्र्याला बाजूला ठेवायचे नाही आहे. स्वातंत्र्य खूप महत्त्वाचं आहे, तेव्हा आपण आपल्या आर्थिक प्रश्न पुढे नेऊ शकतो आणि समानतेकडे वाटचाल करू शकतो. जे अन्याय होत आहे त्याच्या विरोधात आवाज उठवू शकतो. यासाठी लोकशाही महत्त्वाची आहे आणि लोकांची जागरूकता महत्त्वाची आहे. हे काही 2-4 वर्षात किंवा 10 वर्षात होणारं काम नाही आहे, हे सतत प्रक्रिया आहे जी चालू राहिली पाहिजे. म्हणून लहान मुलांपासून पूर्ण आजच्या समाजापर्यंत जे आज वयस्क आहे त्यांच्यापर्यंत सगळ्यांकडे मूल्य पोचले पाहिजे. म्हणून हे कायम हे काम चालू राहायला पाहिजे आणि हे आपली जबाबदारी आहे, कारण त्यातून हे लोकशाहीचं आणि आपला भवितव्य आहे. संविधान फेलोशिपचा कालावधी नोव्हेंबर 2025मध्ये संपणार आहे. जरी फेलोशिप कालावधी संपला असला तरी संविधानाचं काम संपणार नाही. आणि त्यासाठी आम्ही संविधान संवाद नेटवर्क असा एक उपक्रम, हे काम सातत्यपूर्ण चालू राहावं, या कामाची सस्टेनेबिलिटी तयार व्हावी म्हणून संविधान संवाद नेटवर्कचा एक विचार करत आहोत. आणि ह्या नेटवर्कच्या माध्यमातून फेलो तरी ह्यामध्ये सहभागी असतीलच, पण फेलोंसोबत जोडलेले जे संविधान गटातील सदस्य आहेत ते सुद्धा सहभागी असतील. आणि ह्या सर्वांच्या सहभागातून संविधानाचं काम आम्ही सातत्यपूर्ण करत राहण्याचा मानस ह्या नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही निश्चित केलेला आहे.
सोबतच पश्चिम महाराष्ट्रामधील हे 6 जिल्ह्यांमध्ये जिथं काम सुरू आहे त्या 6 जिल्ह्यांमध्ये येत्या कालावधीमध्ये किंवा भविष्यामध्ये हे काम सुरू राहीलच. त्याचसोबत आम्ही कोकण भागातील 3 जिल्ह्यांमध्ये हे काम सुरू करण्याचा विचार करत आहोत. त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड हे 3 जिल्हे प्रामुख्यानं असतील आणि सोबत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या दोन्ही भागामध्ये हे संविधानाचं काम आम्ही घेऊन जाण्याचा मानस केलेला आहे.